हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच पायाला खिळा घुसलेला. आज इकडून दाट ठणकू राहिली, एक ना एक सुरूच आहे, बोलता येणं एवढी दाट ठणकू राहिली. तर आज जरा पायाला थोडंसं बरं वाटलं, गोळ्या औषधं केले, त्याला जरा टूप बीप आणायला सांगितली त्यांना काल, तर त्यांनी आणली. मग फायनली आज म्हणलं चला घरातलं बाहेर राडा तर आज उरकून घेऊ. आणि लय गुतून पडलेलं होतं, सगळं बाहेरच पडलेलं असलं. तर आज मी थोडंसं घर आवरलं आहे. अजून घरात खाली सारायचं राहिलं आहे, कारण फरशी टाकायचं कॅन्सल केलं, सध्या फरशी नंतर टाकणार आहे त्याच्यामुळं. आणि मग खाली सारून घ्यायचं होतं, कारण तसं जर ठेवलं ना, खाली रिंग टाकून कोबा केलेलं आहे, पण ते झाडलं ना सारी त्याची धूळ उधळती आणि भांड्यांवर बसती. मग घासलेले भांडे सकाळी, घासलेले भांडे संध्याकाळपोत पांढरे शिपीत होते, धूळ बसती त्याच्यावर. त्याच्यामुळं म्हटलं खाली फरशी टाकू, आणि फरशी टाकूपर्यंत झाडून घेऊ, ते सारून घेऊ सॉरी. तर सारायचं आहे, पण आत्ता काय सारायला वेळ नाही भेटला, कारण सगळं घासून बाहेर घरात आणायचं, वाळून लावायचं पुसून आणि पाणी पण मधीच बाहेरून सगळीकडे पाणी मारायचं. तर मग ते काही झालं नाही. तर चला असो, आज जसा पसारा लावला आहे तसं मी तुम्हाला दाखवते कसा लावला आहे. तर तुम्ही बघू शकता, इथं दारातून एंट्री गेल्याच ह्या साईडला इथं एक आरसा मी स्वतः घरी विणलेला आहे, हा हाताने. आता मला विणकाम करायला टाईमच भेटत नाही, नंतर विणकाम पण येतं आहे, पण आता नाही करीत नाही, कारण माझ्याकडे वेळच नसतो. तर इथे एक फळी ठेवली आणि त्याच्यावर आपल्या साबणी, ते आता साबणी संपल्यात, पण साबणी ठेवायलाच पहिलंच होतं आणि तिथंच ठेवलं ते. तर मग त्याच्या पशीच खाली देवारा करायचा आहे. तर देवारा सध्या फरशीचा नाही केला, म्हणून साधाच आपला बनवला आहे. अजून त्याच्यावर देव नाही ठेवली, वल्ला येतो. आणि मग त्याच्या शेजारी ठेवलं फ्रीज. तर इथं आहे फ्रीजपाशी फॅन पण तिथंच असतो देवापाशीच. आणि त्याच्यापाशी लावली मग मशनीपाशी कॉट. तर कपडे लटकायला काय त्या लोकांनी खिळे ठेवले नाही, 2-3च ठेवलेत. तर इथं त्यांचे थोडे इकडून काही लटकलेत आणि इकडून काही लटकलेत. तर कॉट टाकला आणि नंतर मग आता हे बाथरूम तर काढून बाहेर घ्यायचं शे, त्याच्यामुळे याला काय प्लास्टर केलं नाही, कारण हे बाथरूम काढलं ना तर इथं कपाट बिपट लावायला जागा होईल. तिकडे कपाट आपलं तिकडल्या घरात राहिले तर इकडं आणता येईल, म्हणून मग इथं हे ठेवलं. आता रॅक त्याच्या शेजारी लावली आणि एक फळीचं खिळे त्यांनी खालचे काढून टाकले, म्हणून दोन्ही फळ्यावरच आलेच केल्या आणि वरतीच भांडे लावले. तर बघा असे लावले. तर छोटासा संसार आहे की नाही. इथं पाणी पिण्यासाठी ठेवलं आहे. तर असे लावलेत भांडे आणि काही बरेचसे भांडे तिकडं भरून ठेवलेले आहेत तिकडल्या घरात, कारण एवढे का सगळे मी वापरीत नाही. काय होतं माहिती आहे का, सगळे वापरायला आपण रोजची आपली धावपळ असते कामाची, आणि सगळे भांडे व्यवस्थित ठेवणं होत नाहीत, त्याच्यामुळं नाही. तर बाहेर आल्याच इथं मग तुम्ही म्हणता काल कोणचा हे केलं तुम्ही त्याच्यात हे झालं, तर इथं केला कोबा मी काही, आणि तिकून थोडंसं लवण झालं. तर आत्ता परत माल काढून ते टाकलं आहे, म्हणजे पाणी डायरेक्ट इकडं बाहेर जाईल. तर त्याच्या शेजारीच इथं पण केलं आहे खालून, कारण हे पत्रे टाकलेत आत्ता मध्ये तुम्ही बघितलेच. तर तिथं पण केलं आहे. तर एका साईडने तो खडीसारखा वाबडधोबड केला आहे ना, तिथं मी हे बाथरूम तिथं नेणार आहे बाहेर, आणि तिथंच धुण्याला आणि त्याला करणार आहे. त्याच्यामुळं मग ते तिकडून आबडधोबडच ठेवलं आहे सध्या. तर असं झालं आहे आजचा काम. 2 दिवसापासून, म्हणजे 2 दिवस कमून 5-6 दिवस झाले, तर सारखा राडा. तर आणि त्याला विलाज नव्हता, सगळा बाहेरच तिथंच पसारा ठेवलेला, डबे तिथंच ठेवले, सगळे तिथंच ठेवलेलं. आणि तसंच करायचं आणि तसंच खायचं, नको झालं होतं. तशी सवय नाही ना, तर काम काहीच नसायचं, पण दमल्याने व्हायचं. आणि त्या गौंड्याच्या हाताखाली देताच हे द्या ते द्या, त्याच्यातच दमल्याने व्हायचं. तर असं केलं आहे आज आवरावरी. अजून खाली सारायचं आहे, बघू शकता तुम्ही, खाली अजून सारायचं राहिलेलं आहे, सारून घ्यायचं आहे.
तर आता दिवस मावळा म्हणलं, संध्याकाळी पावसाचा काही भरोसा नाही. पाऊस जर आला तर घरात ओरलं व्हायचं, बाहेर वगैरे थांबायला जागा नाही झोपायला. त्याच्यामुळं आत्ता नाही सारलं, सकाळी सारू. तर चला भेटू पुढं ब्लॉगमध्ये, कंटिन्यू राहा. तर बहिणीच्या इथं होता आमरसचा कार्यक्रम. तर गेलो कार्यक्रमाला जेवायला, पण मग गाडी गेलो होतो. लगेच मागे येत होतं. घरी पण प्लास्टर करायचं झालं होतं, पण पाणी मारायला आलो. तर थोडासा ब्लॉग झालाय. तर दोन्ही क्लिप एकत्र टाकल्यात. तर बघा, लगेच आला. मी रोज येतो असं पुढे नजरेच पडत नाही. मसाला पान दुसरं नाही का मी बरं झालं येऊ मी ऋषीने पाठी बिंडे घासून आणून गेले. चालली आता असते आवडीची जागी ते झोपले जेवले पडले निवांत आता. हो दळण चालू आहे. आजची पुढे गाडी चालली ती काय गाडी शिंगाडी राहू दे. इथं नेमकं शेजारी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे त्यांच्या दारात. तर तिकडे आकाशी नदी जाता येणं जावं लागेल थोड्या वेळची. सचिन रस्ते म्हणले माय असं आहे नाही का. सचिन रस्त्याला ये म्हणले माय. झोपायचं काय तुम्हाला थोडे झोपा मग ते आकाश तिकडून मग तिकडे या उठलं. चल तिकडे यायचं झोपायचं जा ना. झोपायचं मग गडीवर. कोणतं बटन आहे. अच्छा इकडे का तिथे आहे तिथे इकडे पळ लवकर. हे बघ फॅन बंद कर तिकडलं. कोणतं बटन आहे कर मग. तुम्ही काय वेळ उंची नाही ते 2 नंबरचं हे त्याच शेजारचा हे ते हा झालं का. ते नाही 2 नंबरचं या त्याच्या ते दाबलं ना त्याच्या शेजारचं इकडं. ते 2 बटन बंद करा आता तुम्ही. हां ते 2 झाली नाही होत. तर आज आहे ना येताना अशी गंमत झाली. अहो काय दे ना मग. झोपा मग थोडे झोपायचं तर करावं राहा. उठून ना तिकडे आकाशीकडे मग सरबतीवर जाऊ मग. परत पाण्या पावसाचं बिन वावटाने आपल्या गाडीची पैसे थोडं लवकर नाही विचारा. तर तुम्हाला सांगत होते आज अशी फजिती झाली ना. सकाळी निघलो आणि नेमकं निम्म्या वाटत आलो, गाडी बंद पडली. मग फिटर बोलावं लागला, फिटर नीट केली. मग निघालो, मग इथं आलो. इथं यायला उशीर झाला. मग असतंय मी भज्याचं पीठ कालवलं, गरम गरम भजे ते काढले, आमरसन ते करून ठेवलं होता. 2-4 गरम गरम चपात्या केल्या, जेवणं केले आणि आता जेवणं बिवणं झाले. बसलो थोडं. अक्का ऋषी सगळ्या इकडे आल्या होत्या मग. आणि आता तिकडं चाललो होतो आम्ही. तर हा तिची गाय
दवाखान्यात जाऊन आले काय का? म्हणतो आता जे मी तर कसं धुरकट धुरकट दिसतंय ग हा कसं धुरकट धुरकट दिसतंय ग गिरण आहे मग फॅन लावणार नाही ना काय पुढे गेलो नव्हतो पुण्याला गेलो होतो असं होय. बसा पुन्हा घरी घ्या सांग भरपूर सुद्धा यायचं मी कोणची पोरगी नव्हती चढायला आता असं आता आपलं गेलो पुढचं बोला मला ना मला एखाद्या गरीबाला जर त्या बाबांनी तेवढे पैसे दिले असते 10 एकर जमीन घेऊन द्या किती पोरी गोडून सांभाळ असते हा टाकली मारून त्याला मिळायला द्या ना फाशी मुर्द्याला काय तर गरीबाला द्या ना पोरी माझ्यावानी आई बाप पैसे द्या ना अंक द्या ना फलन द्या देऊ ना म्हणा तरी द्याय ना गरीबाला गरीब चांगलं जीव लावितंय मोठ्याच्या घरी देतात तर बघा वैष्णवी हागवण्याबद्दल सगळ्यांनाच तळतळ वाटते सगळ्यांनाच हे अशी होतंय शिक्षा द्या ना त्याला मारून टाका लगेच खूपच वाईट झालं बरं का त्या ताईचं कारण सगळीकडेच आता बातमी पसरल्यामुळं सगळ्यांनाच हाळ वाटते तर आजकाल एवढं लोक त्याच्या बापाने 5-5 किलो सोनं आणि त्याला काय कोणची ती फॉर्च्युनर गाडी लय असा विचार करतात पण मुलगी मोठ्या घरी गेली पाहिजे एखादा गरीब किती सुधारला असता म्हणा तर सगळ्याचं म्हणणं तेच येतं गरीब जे करून गरीब पोटाला पोटभर खातं आणि लेकीला व्यवस्थित समजतं ना ते करून मोठ्या घरात काही भरोसा नसतो तर लोकांनी आता तरी हुशार व्हावं हे सगळ्यांचं म्हणणं आहे गरीबाचे पोरं पडले दारू बिरू देत नाही काय नाही देत म्हणा आमचे पोरं देवस्थानात काम करतात तिकडे देतात मोठ्या घरी पाहून पोरीला मोठ्या लोक लागत लफडे करायचे तर बघा त्या ताईंबद्दल कोण तळतळ करीत नाही असं हे नाही कारण सगळेच भरपूर तळतळ करतात आणि तिच्या नवऱ्याला शिक्षा व्हावी सगळ्यांचीच इच्छा आहे कारण तिच्या घरच्यांनी तिची नणंद लय आगाऊ होती तिच्या नंदाला पहिलं शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांचीच इच्छा आहे लग्नच नव्हतं झालं तिचं होतं तिचं लपडं पण तिने लग्न नाही केलं तिथंच होती भावजांना त्रास द्यायला चला मग भेटू पुढं ब्लॉगमध्ये तर ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तर चला निघाले मी आता या ऋषी यानं उभं राहिलेत ऑटो लावायला गाडी गेलेत मालक रस्त्यावर घेऊन बघा चल जाऊ कृषी मग या पुढे जा तर कुंकू लावायचं विसरली होती ऋषी परत आले घरात आणि आता कुंकू लावले ते रस्त्यावर जाऊन उभा राहिले रस्ते ती गाडी घेऊन चल येऊ कृषी मग बघ येऊ का याड्या नक्करी जोडू घ्या शांत होय जरा चल येऊ का असते मग आता येऊ का जात आता हळूहळू गाडीचं परत वांदा आहे का नाही गाडी आता मला करायचं हां हां बरोबर आहे पाहिलं राहिले असे मुक्कामाला तर काय होते असेच येते काही काही बरं घ्या गाडीवर कसे हाचले खाली येतो चालू जाईल आता हे नाही चालू असतं मारून करायचं तर चला मैत्रिणींनो हा होता आपला छोटासा ब्लॉग आवडला